जाईल। सीमारेषा बाहेर जर कोणी झेल पकडला तर त्याला दिनेश सुतार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक। प्रत्येक मॅच साठी ते जिथपर्यंत व्यासपीठावर आहेत तोपर्यंतची सुवर्ण संधी आहे। आजच्या दिवसभरात ते जिथपर्यंत आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत तोपर्यंत ज्यांनी झेल पकडला सीमारेषा बाहेर एखाद्या प्रेक्षकाने त्याने लगेचच यायचं, 100 रुपये घेऊन जायचे। सुवर्ण संधी, कारण गावापासून थोडेसे दूर आहोत, उन्हात तानात भुकेचे राहून या ठिकाणी मॅच बघतोय, परंतु झेल पकडला तर अख्ख्या दिवसाची सोय, हा त्यांच्या मागचा उद्देश त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलाय। राहुल आणि सागर ही सलामीची जोडी तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो एसके सापे संघाकडून। राहुल येतो स्ट्राइकवर, गोलंदाज नाव निखिल पहिले षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालाय। निखिल राहुल साठी पहिला चेंडू, वेगवान चेंडू, तेस्तरार चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळाला, तेवढं सुंदर एक्स्ट्रक्शन पाहायला मिळालं। निर्धाव चेंडू, दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी इताडे गावचे आपले सगळ्यांचे सुपरिचित व्यक्तिमत्व जगनदादा पाटील यांचे बंधू साईनाथदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। चला जाऊया मैदानाकडे। पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढून या ठिकाणी एक धाव पूर्ण करतोय राहुल। एका धावेने राहुल आपलं खातं उघडतोय आणि आपल्या संघाचा धावफलक एकने पुढे सरकवत असताना खातं उघडतोय, आपल्या संघाचं सुद्धा शून्यातून डावाला पुढे नेतोय। साईनाथ दादांना विनंती असेल आपण कृपया मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। इताडे गावचे जगनदादा पाटील यांचे बंधू साईनाथ दादा पाटील इताडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। आपलं सहर्ष स्वागत आहे। आम्ही कुंदेकर आयोजित माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये आपलं स्वागत आहे। चला स्पीडअप करा। सामना करेल या ठिकाणी डाव्या हाताचा फलंदाज सागर। निखिल, निखिलचा हा चेंडू उंचावरून खेळून काढलाय, चेंडू जातोय निघून, 1 बाउंस ओव्हर दी रोप, सीमारेषा पार, येतोय चौकार, धावा मिळतील 4-4-4। अगदी पुढे टाकलेला चेंडू आपण पाहू शकता, त्याला का लॉफ्ट करून दिला, फेकून दिलाय 6 धावांसाठी, 4 धावांसाठी, सॉरी 1 बाउंस, 4 धावा मिळत आहेत या ठिकाणी। 4 धावफलक पुढे सरकला, 5 वर जाऊन पोहोचलाय। हॅलो, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते। दरम्यान मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना दिसतोय। निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय।
आणि पुन्हा एकदा लॉप केला क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पहिला गडी बाद होतो या ठिकाणी आंबोडे संघाचा डावक्या हाताचा छोट्या चणीचा हा फलंदाज माघारी परततोय एक चौकारणीसी खेळी सजवत असताना 4 धावा आपल्या संघासाठी देत असताना सागर बॅक टू द डगआउट पहिला आदरा बसतो या ठिकाणी असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपलं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि फेकून दिला चेंडूला गुटना टेक तमाशा देख चेंडू सीमा पार येतोय षटकार हॅलो 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 चेक दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे उद्योगपती सन्माननीय आदरणीय जगनदादा पाटील यांचे बंधू साईदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत या षटकाराने धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय एक गडी बाद 11 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात यानंतर होणारी लढत पोगाव विपक्ष जान्हवी स्पोर्ट इताडे दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे इताडे संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पोगाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून करण्यात आला स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हवा तसा चेंडू बॅटवर आला नाही चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु संधी होती एक धाव पूर्ण करण्याची आणि एक धाव पूर्ण करतायत धावफलक एकने पुढे सरकला तो म्हणजे जाऊन पोहोचलाय 12 वर एक गडी बाद 12 अनिलच्या बॅटमध्ये निघाला अजून एक चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक पुढे सरकतो काऊ कॉर्नरच्या दिशेने जातो आणि चेंडूला उचलतो चेंडूची फेकी होईपर्यंत एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली एकच धाव मिळते धावफलक एकने पुढे सरकला तो म्हणजेच 13 वर चांगला फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये चेंडू खणखणीत चौकार बॅटमध्ये आलेला हा खणखणीत झणझणीत चौकार पाहायला मिळतो या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचला पुढचा चेंडू
आणि आता एक स्वीपचा फटका, चांगला देखना फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू दणदण करत निघून जातोय सीमारेषा पार. मिळतोय आधुनिक बॅक टू बॅक दुसरा चौकार. आतमध्ये येताना दिसतोय आपल्याला. चांगला धावफलकाच्या दिशेने कूच करतोय आंबोडे संघ. आई गावदेवी आंबोडे संघ प्रथम फलंदाजी करत असताना जरी या संघाला 3 धाव्याने पॅनलाइज केलं गेलं असलं तरी नाही का पेनल्टी, सॉरी कॉम्प्रोमाइज झाली त्यांच्यामध्ये. ठीक आहे, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता चेंडू पॅडवर आदळला जातोय. पंचांकडे अपील केलं जात आहे, पंच बाद घोषित करतायत. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. दुसरा गडी बाद होतोय या ठिकाणी आंबोडे संघाचा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 2 गडी गमावत असताना 21 धावा आंबोडे संघाने या ठिकाणी धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचं निर्णायक षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते बहु पाहायचं आहे. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. गोलंदाज यतीश, फुलटॉस चेंडू होता, मिस केलाय. एक संधी होता. आतिश, गोलंदाज आतिश आहे. फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय अनिल. पहिलंच पोगाव संघाचा संघनायक या ठिकाणी आला असेल तर कृपया नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर आपली मॅच आहे या ठिकाणी इताडे विपक्षे पोगाव अशी लढत पुढची. फुलटॉस चेंडू, लोवर फुलटॉस चेंडू होता, थोडासा बॅटवर घेतलाय परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव मिळते या ठिकाणी, एक आणि एकच फक्त धाव मिळेल. झेलची संधी, झेल सुटतो या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. फलक जाऊन पोहोचलाय तो 26 वर. पुढचा चेंडू आणि अजून एक चांगला चेंडू. मोठा फटका खेळायचा होता, संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता.
शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा 2 चेंडूंचा खेळ मला वाटतं शिल्लक आहे। या 2 चेंडूंमध्ये एखादा तरी मोठा फटका यावा अशी त्यांच्या समर्थकांच्या आंबोडेच्या डगआउट मध्ये ती चर्चा सुरू असेल, कारण 30 धावा धावफलकावर लागल्या तर एक चांगलं लक्ष या मैदानावर समजलं जातंय। अजून एक निर्धाव चेंडू, ही धाव मिळणार नाही मित्रा। या ठिकाणी जर यष्टीरक्षकाने चेंडू कलेक्ट केला तर धाव घेता येत नाही, जर यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू खाली पडला तर मात्र आपण धाव घेऊ शकता। काय नियंत्रित गोलंदाजी या गोलंदाजांची पाहायला मिळाली। 3 षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट नो बॉल नाही अशी नियंत्रित गोलंदाजी सापे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। आणि शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली, चुकी होणार नाही, पकडला जातोय झेल व चला आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित आहेत, पाहुण्यांचा आदर सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आपल्या परिसरातील एक लाडकं व्यक्तिमत्व, एक उद्योगपती जगनदादा पाटील इताडे यांचे बंधू साईदादा पाटील हे आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। मी या ठिकाणी हरिभक्त पारायण सन्माननीय यशवंतदादा सुतार यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी साईदादांचा यथोचित सन्मान करायचा आहे। मायेची, प्रेमाची आणि सन्मानाचं प्रतीक असलेली आपली शाल उद्योगपती साईदादा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। हरिभक्त पारायण यशवंतजी सुतार यांच्या शुभ हस्ते रंगीबेरंगी फुलांनी सजलेला पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी दादांचा सन्मान केला जातोय। पोगाव संघाचा संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असला तर तुम्ही लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे। त्याबरोबर आमच्या कुंदेगावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय आदरणीय हरिभक्त पारायण विजयदादा शेलार हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण आमचे आयोजक यशवंतदादा सुतार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। स्कोर 27 ला विन, 26 धाव धावफलकावर, 27 टू विन। चला सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सापे संघाची मैदानाच्या दिशेने कूच करताना आपल्याला पाहायला मिळते। 27 धावांचा एक 9च्या सरासरीने धावा जमावे लागतील। आजच्या सकाळच्या सत्राचा विचार केला, पहिल्या सामन्यामध्ये 24 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये खालिंग संघासमोर 33 धावांचं आव्हान आणि आता या सामन्यामध्ये आंबोडे संघाने या SK सापे संघासमोर 27 धावांचं लक्ष ठेवलेले। म्हणजे आज सकाळपासून जे सामने झालेत ते लो स्कोरिंग सामने झालेत। या मैदानाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 67 धावा या ठिकाणी कुठून काढल्या होत्या, ते हायेस्ट स्कोर आहे। परंतु आज मात्र लो स्कोरिंग सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकेटवर पोहोचले। आतिश आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राइक होऊन एंडवर अक्षय, आतिश आणि अक्षय ही सलामीची जोडी। तर गोलंदाजीची धुरा बघूया, मला वाटतं राहुलच्या खांद्यावर राहुल येतोय।
गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू अंबावडे संघाचा आई गावदे अंबोडे या संघाने आताच मागच्या हप्त्यामध्ये दिगाशी इथे झालेली टुर्नामॅच जिजाऊ शिवसेना चषक आपल्या नावावर कोरला होता. तोच अंबोडे संघ इन्फॉर्म संघ. पहिल्या चेंडूवर पॅडवर आदळला जातोय. पंचांचं बोकट आकाशाकडे. पहिला गडी बाद होतोय. सर मी आपल्यापर्यंत एक माहिती पोहोचवतोय. कांदळी संघ या ठिकाणी उपस्थित असेल. प्लेयर बाहेर गेले असेल तर बोलून घ्या, कारण या सामन्यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात लगेच करणार आहे. दुसऱ्या फेरीतील लढत खेळवायची आहे. कांदळी संघ त्या ठिकाणी जिथे स्पष्ट तिकडनं हात करतायत की हो ओके आम्ही रेडी आहोत. धन्यवाद. माझा आवाज जितेश तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने सूचना आहे की यथोचित सन्मान, कारण असोसिएशन मधली एकमात्र टीम या स्पर्धेमध्ये खेळते आणि ती म्हणजे जितेश पष्टेचे जे ओम साई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान करणं हे आमच्या कुंदेकरांचं माऊली प्रतिष्ठानचं कर्तव्य आहे. तरी कृपया जितेश आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय आपलं सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व कैलास दादा हे या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांचं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या कैलास दादा वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कैलास दादा जाधव यांचं आमच्या आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकाला या ठिकाणी भेट देण्यासाठी उपस्थित झालेले. त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. राहुल पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. त्याचबरोबर ताई सुद्धा या ठिकाणी अंबाडी गावच्या विद्यमान सरपंच सन्माननीय पिताताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. वेळात वेळ काढून या ठिकाणी कैलास दादा आणि कविताताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या दाम्पत्याचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनाने पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया लाईव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहुण्यांच्या माहितीसाठी अंबोडे विपक्षे सापे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राहुल पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. चांगला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल पकडला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. कमी असलं 27 धावांचं जरी लक्ष असलं तरी आम्ही आमच्या गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकून दाखवू शकतो. हे राहुल सध्या तरी पहिल्या षटकामध्ये दाखवत असताना, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजेच 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय आणि 2 गडी बाद करण्यात त्याला यश प्राप्त झालंय. या ठिकाणी जितेश पष्टे या ठिकाणी उपस्थित झाले. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांना मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी आमंत्रित केले. कृपया जितेश आपण बसायचं आहे. अभिनंदन जितेश. यानंतर आपलीच मॅच आहे. एक चांगला खेळ पाहुण्यांना सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. आताच काही क्षणापूर्वी आपल्या मध्ये उपस्थित झालेले कैलासदादा जाधव आणि सौभाग्यवती कविताताई
या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया। चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा पॅडवर आदळला जातोय, पॅड लागल्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू घरंगळत जाताना दिसतोय। 22च्या रूपाने एक धाव मिळते, षटक संपतोय, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद करत असताना राहुलने फक्त 2 धावा खर्च केल्यात। चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून। रणनीती आखली जाते, आता स्वतः राहुल दुसऱ्या गोलंदाजाला आमंत्रित करत असताना त्याला काही कानमंत्र देतोय की अशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे, जरी आपल्या धावफलकावर धावा कमी लागलेल्या असल्या तरी आपण या धावा डिफेंड करू शकतो। ही ताकद, ही क्षमता आपल्यामध्ये आहे, हे या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचंय। उगाचच नाही, मागच्याच हप्त्यामध्ये आपण जिजाऊ शिवसेना चषक दिगाशी येथे पटकावला, ती जिद्द आणि ती चिकाटी या ठिकाणी हा अंबोडे संघ आपल्याला दाखवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिच्चून मारा, जे प्रेक्षक आम्हाला एसके एंटरटेनच्या माध्यमातून जोडले गेले, त्या ड्रोन मामांचा या ठिकाणी शंकर मामांचा आपल्याला फिरताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये। काय प्रक्षेपण, नीटनेटकं प्रक्षेपण जर कोणाचं असेल तर एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा भरवतोय तेव्हा शंकर मामा गुलवी या आमच्या शब्दाला ओला ओ देऊन हजर राहत असतात आणि योग्य वेळेवर राहतात आणि नीटनेटकं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। खरोखरच एसके एंटरटेनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला पाहत आहात, ही स्पर्धा पाहत आहात, त्या स्पर्धकांचे सुद्धा, त्या रसिकांचे सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। दुसरं षटक हाताळण्यासाठी पंकज येतोय। सर्व आपण या ठिकाणी एसके एंटरटेनच्या माध्यमातून अगदी कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतो। ड्रोन मामांचा वरती फिरत असताना दिसतोय। एसके एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते। आताचा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जातोय। पंच आमच्या बाजूला वळतायत, दोन्ही हात जमिनी समांतर करतायत आणि आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू। आमचं कॉम्बॉक्स सुद्धा या ठिकाणी मामाने ड्रोनच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद मामा। एसके एंटरटेनमेंटचे प्रोपायटर शंकर मामा गुलवी, आणि पुढचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, चुकी होणार नाही। 1 मोर विकेट डाउन, तू चल मैं तेरे पीछे आया। परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते सापे संघाची। तीन वर 3 अशी परिस्थिती सध्या सापे संघाच्या डगआउट मध्ये। शांतता, 27 धावांचं टार्गेट, त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी अडखळती सुरुवात एसके सापे संघाची पाहायला मिळते। काय अफलातून गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहुलने टिचून मारा केला, 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च केले। पंकज या षटकामध्ये चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतोय। पहिला चेंडू जरी वाईट हाताळलेला असला तरी दुसऱ्या चेंडूवर त्यांनी एक महत्वाचा खंदा फलंदाज माघारी पाठवलाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। सोनू तुझ्यावर भरोसा आहे, अशी परिस्थिती आता मात्र सापे संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण सोनूवर भरोसा करावाच लागेल। 3 गडी 3 धावा, धाव फलकाचा विचार केला तर नाजूक अवस्था सापे संघाची। पंकज हौसले बुलंद हो गए पंकज के। राहुल सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय। एक मोठं नाव, क्रिकेट मधलं मोठं नाव राहुल। पंकज, वाह वेगवान चेंडू, बघूया कोण पकडतोय, पंकज की राहुल। 1 मोर विकेट डाउन, सोनू बॅक टू द डगआउट।
ठिकाणी निराशा केले. गोलंदाजांनी भरीव कामगिरी केली, परंतु फलंदाज त्यावर मात्र पाणी फेरताना दिसतायत की काय असं आता तरी सध्या तरी चित्र दिसतंय. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे, यामध्ये कधी काय घडेल हे सांगू शकत नाही. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकाचा विचार केला, 3 धावा 4 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनुज येतोय. वन मोर विकेट डाऊन. यस यस यस, 5वा गडी बाद होतो या ठिकाणी. 5वा गडी बॅक टू बॅक. टू बॅक 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त करतो. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर लगातार 3 चेंडूंवर 3 विकेट. हॅट्रिक पूर्ण करतो या ठिकाणी पंकज. काय अफलातून गोलंदाजी, सातत्याने पडझड पडझड आणि पडझड पाहायला मिळते या ठिकाणी. सापे संघाची दयनीय अवस्था करून टाकले गोलंदाज राहुल आणि पंकजने. पूर्णपणे सूत्र सध्या तरी दिसत आहेत ती आंबोडे संघाच्या ताब्यामध्ये दिसत आहेत. आव्हान छोटं आहे, परंतु ते आता मात्र डोंगरा एवढं मोठं आव्हान पाहायला मिळतं या ठिकाणी. पंकज पुन्हा एकदा. पंचांकडे जोरदार अपील केले जात आहे. पंच सांगतायत की नाही, उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. एकच धाव मिळते बऱ्याचशा कालावधीनंतर. 1 धाव प्राप्त करताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 वर. 4 धावा 5 गडी बाद 4. काही गोलंदाजी, वाखाणण्याजोगे गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पंकजच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पंकजचा, राईट मोर द विकेटने आमच्यापासून थोडासा दूर जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पॅडवर वाजतोय. पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. 6वा गडी बाद होतो या ठिकाणी 4 या धाव संख्येवर. मध्ये ज्या संघाचा बोलबाला आहे त्या गोरसई बी संघाची अवस्था कारिवली संघाने अशाच प्रकारची केली होती. 5 धावा आणि 6 गडी गमावली होती आणि तिथून भावेश पवार आणि मेघनाथ केनेने तो डाव सावरला होता आणि एक चांगल्या सुस्थितीमध्ये तो संघ गेला होता आणि आपल्या संघाला ती ट्रॉफी जिंकून दिली. केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा तो मानकरी गोरसई बी संघ ठरला होता. तेव्हा अशीच परिस्थिती त्या गोरसई बी संघाची झाली होती. 5 धावा 6 गडी बाद झाले होते. आजची परिस्थिती सापे संघाची दयनीय अवस्था सध्या पाहायला मिळते. परंतु याच्यातून नवीन येणारा फलंदाज ती भावेश पवारची खेळी खेळेल का, तो डाव सावरेल का आणि सामना आपल्या संघाला जिंकून देईल का, बघूया. येणारा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जीवन. जीवनला आपल्या जीवनातील जीवन बर याद राखणारी खेळी या ठिकाणी खेळावी लागेल जीवनला. जीवनसाठी 500 रुपये षटकारच मिळणार आहेत या ठिकाणी. जीवन बघूया जीवनातील आपली एक बेस्ट इनिंग खेळेल का या ठिकाणी. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू लाभ केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडूला गॅदर करतोय, दरम्यान 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. दरम्यानच्या काळात षटक संपतोय. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 6 गडी बाद 6 अशी सध्याची परिस्थिती मैदानावर आपल्यामध्ये उपस्थित आहे. सन्माननीय आदरणीय कैलासदादा जाधव आणि कविताताई अंबाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच कविताताई जाधव यांचा यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. मी कैलासदादांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्त पारायण यशवंतदादा सुतार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कैलासदादांचा यथोचित सन्मान. या ठिकाणी
आपले सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असतो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव हरिणी घेतलं जातं असे कैलासदादा जाधव यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत अंबाडीच्या विद्यमान सरपंच कविताताई जाधव या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे आदरणीय हरिभक्त परायण यशवंतदादा सुतार यांच्या शुभ हस्ते कविताताई जाधव सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहू शकतो। मायेची, प्रेमाची आणि सन्मानाचं प्रतीक असलेली शाल रंगीबेरंगी फुलांनी सजलेला पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ताईंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचप्रमाणे आपल्या ओम साई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय जितेश दादा पष्टे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। एक मात्र आवर्जून बात करावी लागेल, ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये हा परिसर येतोय, परंतु एक मात्र संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय तो जितेश दादांचा कांदळी संघ। त्या जितेश दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मायेची, प्रेमाची आणि सन्मानाचं प्रतीक असलेली शाल रंगीबेरंगी फुलांनी सजलेला पुष्पगुच्छ देऊन आदरणीय जितेश दादा पष्टे यांचा यशवंत सुतार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। सन्मान चिन्ह, शाल आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेला पुष्पगुच्छ। धन्यवाद जितेश, आमच्या विनंतीला मान देऊन तू या ठिकाणी उपस्थित राहिला। 7वा गडी दरम्यानच्या काळात मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण जाऊया। धन्यवाद दादा। दरम्यान या ठिकाणी थोडा सामना झुकलेला दिसतोय, तो म्हणजे आई गावदेवी आंबोडे संघाच्या बाजूने असं म्हणायला हरकत नाही, कारण 7 गडी या ठिकाणी गमावलेत ते म्हणजे आतापर्यंत सापे संघाने। धावफलकाचा विचार केला तर धावफलक फक्त आणि फक्त 9 धावांवर। दरम्यानच्या काळामध्ये आपल्या बंधू रजा घेतात विद्यमान सरपंच अंबाडी गावच्या सन्माननीय कविताताई जाधव आणि कैलासदादा जाधव वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले। दादा आपण आलात, आम्हाला बहुमूल्य वेळ दिलात, ते आपलं पुनश्च एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतोय। ओटू मैदानाकडे पुन्हा एकदा जाऊया आपण। सामना अनिल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त, एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलं या ठिकाणी अनिलने। नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये आपला चांगला खेळ होईल ही आम्ही शुभेच्छा देतोय तुम्हाला की पुढील टुर्नामेंट साठी तुमचा चांगला खेळ होईल।
तर चला जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो ज्याने आपल्या या षटकामध्ये 4 गडी बाद केले, हॅट्रिक प्राप्त केली, अशी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि साफे संघाचा मिडल ऑर्डर होता तो उद्ध्वस्त करून टाकला. असा गोलंदाज तो म्हणजे पंकज. पंकज ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पंकज, कम ऑन द स्टेज आणि कलेक्ट टू मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज. तत्पूर्वी आपण या ठिकाणी विनंती करूया की आंबोडे संघाचा संघनायक आपण लगेचच उपस्थित राहायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला कांदळी संघाबरोबर लगेचच 2 हात करायचे आहेत. पंकज, मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. निश्चयांकी धावसंख्या या ठिकाणी नोंदवली गेली. चला पंकज आपण मी विनंती करतो एक ओम साई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितेशदादा पष्टे यांना की आपण या ठिकाणी पंकजला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, 1 षटक हाताळलं, हॅट्रिक प्राप्त करत असताना 4 विकेट ज्याने प्राप्त केल्या तो पंकज ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि जितेशदादा पष्टे ओम साई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक. नेक्स्ट मॅच साठी पंकज तुला शुभेच्छा असतील. तर चला जाऊया आपण नाणेफेकीसाठी. त्या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक, आंबोडे संघाचा संघनायक आणि कांदळी संघाचा संघनायक, मी विनंती करेन या ठिकाणी शैलेश सुतार यांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं. शैलेश शेलार आपल्या शुभ हस्ते या